गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ 332 रोड। संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजीतील गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा। LED टीव्ही, फ्रीज, मोबाईल, लॅपटॉप, मोबाईल ॲक्सेसरीज, वॉशिंग मशीन, होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण। एक वेळ अवश्य भेट द्या। संपर्क 96 23 26 22 07 आणि 92 73 73 53 53। इचलकरंजी शहरातील कॉम्रेड KL मलाबादे चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा 11 फुटी पुतळा बसवण्यास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजानन महाजन गुरुजी यांनी पत्रकार बैठकीत दिली। संपूर्ण महाराष्ट्रापुढे आदर्श निर्माण होईल असे श्री शिवतीर्थ उभारण्यात आलं। त्याप्रमाणे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचे श्री शिवशंभू तीर्थ उभारू असेही श्री महाजन गुरुजी यांनी सांगितलं। यावेळी पुढे बोलताना श्री महाजन गुरुजी म्हणाले, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा पुतळा इचलकरंजीत उभारावा अशी मागणी गेल्या 10 वर्षांपासून केली होती। शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली होती। त्यानंतर धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली। 11 सदस्यांच्या समितीने शहरातील मलाबादे चौकाचं अस्तित्व कायम ठेवून त्या ठिकाणी धर्मवीर संभाजी महाराज पुतळा उभारण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती। पुतळा उभारण्यासाठी विविध विभागाच्या परवानगीनंतर पुतळा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा 11 फुटी पुतळा उभारण्यास मंजुरी दिली। यासाठी खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, डॉक्टर राहुल आवाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, महापालिकेचे सहकार्य लाभलं। हे स्मारक राजकीय काम नव्हे तर सर्वांचं प्रेरणास्थान आहे। जिल्ह्यात कोल्हापूर, कागल नंतर इचलकरंजीत पुतळा उभारला जाणार आहे। लवकरच समितीची बैठक घेऊन पुतळा उभारणी संदर्भात निर्णय घेतला जाईल असंही श्री महाजन यांनी सांगितलं। यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अरविंद माने, सचिव प्रसाद जाधव, युवराज बोने पाटील, संतोष सावंत, मंगेश मस्कर, महेश जाधव, संतोष घोरपडे, सुनील इंगळे उपस्थित होते।